नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ. आपल्या सेंटेन्सला अरेंज करायचं आणि पॅराग्राफ तयार करायचा आहे. त्याचं अरेंज कसं होईल? ऑप्शन क्रमांक 4 नुसार. अगोदर बी येईल, वंदे भारत एक्सप्रेस इज इंडियाज फास्टेस्ट ट्रेन. त्यानंतर डी, इट हॅज बीन रनिंग अट अन ॲव्हरेज स्पीड ऑफ अराउंड 83 किलोमीटर पर अवर ओव्हर द लास्ट 2 years. त्यात अल्दो built to hit maximum of 180 किलोमीटर पर hour, it is unable to do so. The reason is poor track condition. जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ती 180 किलोमीटर प्रति तास पर्यंत धावू शकते, पण पुअर ट्रॅक कंडिशनमुळे, आपल्याकडे ट्रॅक चांगली नसल्यामुळं ती सध्या फक्त 83 किलोमीटर प्रति तास एवढ्याच वेगाने धावते आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. आपल्याला योग्य स्पेलिंग शोधायचे आहे. ही जॉईन द ऑनलाईन कोर्स टू कंटिन्यू हिज स्टडीज विदाउट अ ब्रेक. आता इथं ब्रेक चुकीचं आहे. ही योग्य स्पेलिंग आहे, BREAK. त्यानंतर CORSE नसतं, COURSE हे योग्य आहे. विदाउट नाही तर विदाउट, WITHOUT हे योग्य आहे. इथं कंटिन्यू CONTINUE हे योग्य आहे आणि CONTIUNUE हे चुकीचं आहे. इथं यू हे एक्स्ट्रा आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. ओव्हरवेल्म्ड, द प्रोड्युसर ऑफ द सोशल ड्रामा वेअर डॅडेड बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स. याचा काय येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ओव्हरकम. ओव्हरहेल्म्ड आणि ओव्हरकम या दोन्हीचा अर्थ सेमच होतो. ओव्हररूल्ड म्हणजे पूर्वीचा निर्णय बदलणे, ओव्हरटर्न्ड म्हणजे एखादा निर्णय बदलणे आणि ओव्हरथ्रोन म्हणजे एखादे सरकार सत्तेवरून खाली खेचणे. आता इथे सत्तेचा काही संबंध नाही. ऑप्शन क्रमांक 4 तर येणारच नाही. चौथा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपला वर्ड दिला आहे नॅरो. नॅरोचा अर्थ होतो अरुंद. याचा विरुद्धार्थी काय होईल? तर रुंद. तर वाईड म्हणजेच रुंद. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य आहे. पाचवा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आता इथं सिनोनिम सांगायचा आहे. ॲस्ट्यूट. ॲस्ट्यूट म्हणजे चतुर होतो आणि परसेप्टिव्ह याचा अर्थ पण आकलनक्षम किंवा चतुर असा होतो. म्हणजे हे दोन्ही समानार्थी आहेत. कन्फ्युज्ड त्याचा विरुद्धार्थी होईल. हॉलो याचा काही संबंधच नाही. ॲस्ट्यूट म्हणजे चतुरता विरुद्धार्थी काय? स्टुपिड होईल. हे पण येणार नाही. हा विरुद्धार्थी होईल. आपला समानार्थी विचारला आहे. ॲस्ट्यूटचा समानार्थी काय? पर्स्पेक्टिव्ह. ॲस्ट्यूट म्हणजे चतुर आणि पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आकलनक्षम. त्यानंतर 6वा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आपला योग्य ऑप्शन शोधायचा आहे. हरी डॅडॅश हिज मॅथ टेबल वेल बिफोर द टेस्ट. आता आपले शब्द शोधायचा असतो. टेन्स कोणता सांगतो? इथे काय शब्द आहे? बिफोर. बिफोर नुसार आपल्याला कळतं की बिफोर म्हणजे पूर्वी, म्हणजे काय आहे? हा पास्ट टेन्स आहे. आता इथं हॅव लर्न, हॅव आणि हॅज कुठे वापरतात? तर प्रेझेंट परफेक्ट साठी वापरतात. म्हणजे हॅव पण येणार नाही, हॅज पण येणार नाही. लर्निंग कुठं? कंटिन्यू साठी. कंटिन्यू नाही, आपला पास्ट पाहिजे. तर पास्ट साठी काय? लर्न वापरतात, म्हणजे V2. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य आहे. 7वा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन ॲडम. टू बी लाईक पीस इन अ पॉड. म्हणजे जे पॉड असते शेंग, त्यामध्ये जे वटाणे कसे सारखे असतात त्याचप्रमाणे टू बी लाईक इन अ एव्हरी वे. जर पर्सनच्या संदर्भात किंवा वस्तूच्या संबंधात जर सारखे जर असेल तर तेव्हा ही म्हण वापरली जाते. त्याचा ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपला अँटोनिम शोधायचा आहे. ब्लंट. याचा अँटोनिम काय होईल? शार्प. ब्लंट म्हणजे बोथट, म्हणजे जे शार्प नाही ते, तर त्याचा अँटोनिम शार्प होईल. क्लिअर म्हणजे स्पष्ट. त्यानंतर क्रिस्पचा अर्थ होतो कुरकुरीत आणि क्विकचा अर्थ होतो जलद. 9वा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे डॅश अ लार्ज नंबर ऑफ CRPF पर्सनल टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर.
त्यांनी लार्ज नंबर ऑफ सीआरपीएफ पर्सन डिप्लॉय केलेत. तर डिप्लॉय करणे म्हणजे आधीच केले असतील ना त्यांनी, नंतर नाही केले. इथे काय येईल? हॅड डिप्लॉईड पास्ट टेन्समध्ये. हे हॅज प्रेझेंटमध्ये येतं. हॅज आर डिप्लॉईड हे तर होत नाही. आर नंतर कधी पण आयएनजी येतं, कारण हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. हे प्रेझेंट टेन्स. 10वा प्रश्न, गिवन बिलो आर फोर जम्बल्ड पार्ट ऑफ अ सेंटेन्स. सिलेक्ट द ऑप्शन that gives their correct order forming a meaningful and coherent sentence. त्याचं काय होईल? अगोदरची the agenda was passed quite easily by networking with like-minded people. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य असेल. 11वा प्रश्न, select the most appropriate antonym of the given word to fill in the blank. एक्सलन्सचं अँटोनिम शोधायचं आहे. the substandard project report submitted by the student give evidence of his. त्याचा एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट, तर त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? सामान्य. तर याचा मेडिओक्रिटी म्हणजे सामान्य. कॅपॅसिटी होणार नाही. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्वपूर्ण हे पण होणार नाही. इन्क्लिनेशन पण होणार नाही. 12वा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. आपल्या प्रोवर्ब दिली आहे. रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे. याचा अर्थ काय होतो? इट टेक्स टाइम टू डू ग्रेट थिंग्स. म्हणजे महान गोष्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. 13वा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेव्हरल dignitaries are expected that is the state of the political gathering. काय होईल? एक्सपेक्टेड नंतर कधी पण टू असतं. एक्सपेक्टेड टू. मग हे 2 ऑप्शन तर कॅन्सल होतील. पहिला आणि शेवटचा. आता टू विजिटेड. टू नंतर कधी पण V1 येईल. टू नंतर फक्त V1च येतं. म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म. तर ईडी किंवा एस असं काही लागत नाही. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य आहे. 14वा प्रश्न, गिवन बिलो आर फोर जम्बल्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स. सिलेक्ट द ऑप्शन that gives their correct order forming a meaningful and coherent sentence. त्याचं काय होईल? डी. By networking with the agenda was passed like-minded people quite easily. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न, select the option with the correct spelling of the misspelled word. Hira was determined to tackle the issue that were affecting her professional goal. त्याच्यात आपल्याला करेक्ट स्पेलिंग शोधायचे आहे. डिटरमाइनेड त्याचं हे चुकीचं आहे. DETI नसते, DETE असतं. हे योग्य आहे, हे चुकीचं आहे. इश्यू ISS असतं, हे पण चुकीचं आहे. टॅकल TACKLE EL नाही तर LE असतं, हे पण चुकीचं आहे. प्रोफेशनल ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.